नमस्कार मंडळी. संजय गांधी निराधार व श्रावण बाळ योजना यांचे बँक खेटे आता बंद होणार आहे. म्हणजे तुम्हाला बँकेत जायची गरज नाही आहे. त्यावरती तुम्हाला आता तुमच्या मोबाईलवरती तो SMS येणार आहे. लाभार्थ्यांना मोबाईल क्रमांक आणि आधार लिंक केलेला आहे का? निराधार योजनेसाठी लाभार्थ्यांच्या खात्यात आता महा-TBTद्वारे हे अनुदान तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. शासनाच्या विशेष सहाय्य कार्यक्रमांतर्गत राबविण्यात येणाऱ्या राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती योजना अंतर्गत लाभार्थ्यांना ठराविक मानधन दर महिन्याला देण्यात येतं. हे मानधन लाभार्थ्यांना तहसील कार्यालय स्तरावरून बँकेत पाठवून संबंधिताच्या खात्यात वर्ग करण्याची प्रक्रिया केली जाते. मात्र आता शासनामार्फत सदर अर्थसहाय्याचे वितरण हे DBT पोर्टलच्या माध्यमातून लाभार्थ्यांच्या थेट खात्यात वर्ग केले जाणार आहे. संजय गांधी निराधार व श्रावणबाळ योजनेच्या लाभार्थ्यांसाठी यापूर्वी तहसील कार्यालय संजय गांधी व विभागांतर्गत संबंधित बँकेत सर्व लाभार्थ्यांची यादी पाठवून त्यानुसार निधी दिला जात होता. त्यानंतर तो निधी बँकेकडून संबंधित लाभार्थ्यांना त्यांच्या खात्यात वर्ग केला जात होता. या प्रक्रियेस खूप वेळ लागायचा. त्यामुळे वयोवृद्ध लाभार्थ्यांना अनुदानासाठी बँकेत खूप चक्रा माराव्या लागत होत्या. मात्र आता DBT पोर्टल निराधारांचे अनुदान थेट आता खात्यात जमा केले जाणार आहे. त्यामुळे निराधारांची हेळसांड थांबून बँक कर्मचाऱ्यांची कसरत थांबणार आहे. त्यासाठी या दोन्ही योजनांचा लाभ घेत असलेल्या पात्र निराधारांकडून आधार कार्ड आणि मोबाईल क्रमांक संकलित करण्याची प्रक्रिया आता सुरू झालेली आहे. सर्व जिल्ह्यामध्ये या विभागाकडून सुरू करण्यात आलेली आहे. याबाबत गाव स्तरावरून तलाठ्यांना आवश्यक त्या सूचना देऊन संबंधितांना कळविले जाते. 30 मेपर्यंत हे कागदपत्रे अन्यथा तुम्हाला अनुदान अडकणार आहे. संजय गांधी निराधार व श्रावणबाळ सेवा निवृत्ती योजनेचा लाभ घेत असलेल्या लाभार्थ्यांनी येत्या 3 मेपर्यंत अद्ययावत आधार कार्ड व मोबाईल क्रमांक बँकेशी संलग्नित असलेल्या तलाठी यांच्याकडे देण्याचे सूचना देण्यात आलेल्या आहे. या मुदतीत आधार कार्ड व मोबाईल क्रमांक न देण्याच्या लाभार्थ्यांना अनुदानापासून वंचित राहावे लागणार आहे. यासाठी लागणारे कागदपत्रे हयात असलेले प्रमाणपत्र, अपडेट असलेला आधार कार्ड, बँकेचं पासबुक, मोबाईल क्रमांक तोही आधार कार्डला लिंक केलेला पाहिजे किंवा बँकेला लिंक असणं गरजेचं आहे. तेव्हाच ते तुमच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत. तुम्हाला जे दर महिन्याला मानधन मिळत होतं ते आता DBTच्या माध्यमातून थेट तुमच्या अकाउंटला जमा केले जाणार आहे. माहिती आवडली तर नक्कीच शेअर करायचं आहे तुमच्या आईवडिलापर्यंत, जे हे लाभार्थी असेल त्यांच्यापर्यंत. 30 मे शेवटची तारीख आहे. माहिती आवडल्यास नक्की शेअर करा. धन्यवाद.